वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं वे यद्विज्ञानसमन्वितं स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्सत्वरं परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंद अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अध्यायी चरित्र विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधि द्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टि कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्यांचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. एकोणविशी हिरण्याक्ष वध. विशी विधी सृष्टी नानाविध. एकविशी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22. कर्दम देवहूती विहार 23. श्री कपिल जन्म 24. पंचविशी भक्ती ज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्ती मर्म. 30 अधोगती स्वार्थांदाची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम अर्थिर भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया.
प्रत्यक्ष अध्यायाकडे वळण्यापूर्वी एक दोन गोष्टी महत्त्वाच्या त्या सांगतो. आज 14 एप्रिल 2023 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. भारताचं संविधान तयार करण्याच्या कामात त्यांचं फार मोठं योगदान होतं. त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, ते आपल्यासाठी मुद्दाम सांगत आहे. संस्कृत भाषा ही सगळ्या भाषांची जननी आहे आणि त्या संस्कृत भाषेची आवश्यकता त्यांनी प्रशंसा करून सांगितली होती. राष्ट्रभाषा म्हणून त्या भाषेचं त्यांनी समर्थन केलं होतं. 11 सप्टेंबर 1949 या दिवशी प्रकाशित झालेला स्टेट्समन, नॅशनल हेराल्ड या महत्त्वाच्या वृत्तपत्रामधून त्यांचं एक वाक्य त्या ठिकाणी आलेलं होतं. मनू वॉज द फर्स्ट लॉ गिवर ऑफ द वर्ल्ड. म्हणजे भगवान मनू यांनी सर्वात प्रथम कायदे निर्माण केले असं ते म्हणतात. डॉक्टर B.R. आंबेडकर महर्षी मनूंच्या एका प्रतिमेचं उद्घाटन जयपूर येथील उच्च न्यायालयामध्ये होत असताना त्यांचं हे वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे आणि जयपूरच्या उच्च न्यायालयामध्ये हे वाक्य कोरलेलं सुद्धा आहे. मनू वॉज द फर्स्ट लॉ गिवर ऑफ द वर्ल्ड. माणसाला शिक्षणासाठी किती कष्ट करावे लागत असतात हे पाहण्यासाठी त्यांचं चरित्र, त्याच्यावर असणारे सिनेमे जे आहेत ते सगळ्यांनी अवश्य पाहावेत. आणि मग ज्यांना सहजपणे शिक्षण प्राप्त होतं त्यांना समजतं की आपल्याला सहजपणे शिक्षण प्राप्त झालं, पण जे असे दलित आहेत त्यांना शिक्षणासाठी किती आटापिटा करावा लागला आणि तेव्हा कुठे एवढं मोठं भाग्य, एवढं मोठ्या पदव्या त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून इतरांच्या चरित्रापासून चांगल्या चांगल्या गोष्टी घेण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आपण जेव्हा शिवथरगडीमध्ये जातो तेव्हा महाड येथे चवदार तळे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्यामध्ये या चवदार तळ्याचा पण उल्लेख केलेला असतो. त्या ठिकाणी या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांच्या बरोबर अनेक ब्राह्मण मंडळी शिवथरगडीमध्ये आणि तुमच्या महाडमध्ये राहणारी त्यांच्याबरोबर असणारी त्यांचा एक फोटोसुद्धा आहे, तो सुद्धा आपण लक्ष देऊन पाहावा. म्हणजे त्यांच्या त्या चळवळीमध्ये ब्राह्मणांचासुद्धा तेवढाच मोठा सहभाग होता. हे एवढे दोन शब्द त्यांच्याबद्दल बोलून आपण आता आपल्या अध्यायाकडे वळूया. आजचा अध्याय आहे श्रीमद भागवतातील स्कंद 3 अध्याय 20. ब्रह्मदेवाने रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टीचे वर्णन. आता हे असं टायटल ऐकल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की आत्ता पण असं 2-3दा आपण ऐकलं आहे असं वाटतं आपल्याला. बरोबर आहे ते. स्कंद 2 अध्याय 5 आणि स्कंद 3 अध्याय 12 यामध्ये सृष्टीचं वर्णन आलेलं आहे. स्कंद 2 अध्याय 5 सृष्टी वर्णन जे दिलेलं आहे त्यामध्ये ते म्हणतात की सत्व, रज, तम गुण निर्माण झाले आणि त्यापासून अहंकार निर्माण झाला. हा अहंकार 3 प्रकारचा होता: वैकारिक, तेजस आणि तामस. तामस अहंकारापासून आकाश, वायू, आप, तेज, पृथ्वी हे निर्माण झाले. वैकारिक अहंकारापासून 10 देवता निर्माण झाल्या. त्या 10 देवता म्हणजे वरुण, अश्विनी कुमार, विष्णू, दिशा, वायू, सूर्य, अग्नी, इंद्र आणि मित्र. त्याचप्रमाणे तेजस अहंकारापासून 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय झाले. त्याचेच पुढे मग 7 लोक निर्माण झाले, 7 पाताळ निर्माण झाले. त्याचप्रमाणे स्कंद 3 अध्याय 12 सृष्टीचा विस्तार सांगितलेला आहे. जगाची उत्पत्ती कशी झाली ते सुद्धा सांगितलं. त्यामध्ये 9 प्रकार सांगितलेले आहेत आणि 10वा प्रकार म्हणजे 10वी सृष्टी जी ती वेगळी आहे. पहिल्या 6 सृष्टी ज्या आहेत त्या प्राकृत सृष्टी म्हणतात आणि नंतरच्या 3 आहे वैकृत आहे आणि 10वी जी सृष्टी आहे ती प्राकृत आणि वैकृत अशा दोन्ही प्रकारची एकत्रपणे आहे. त्यामध्ये हे 10च्या 10 सर्ग सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष 9 सर्ग आणि मग 10वा सर्ग वेगळा. त्या सर्गाची पण माहिती 3ऱ्या स्कंदामध्ये 12व्या अध्यायामध्ये दिलेली आहे. पहिला सर्ग म्हणजे महत्त्व, सत्वादी गुणामध्ये विषमता होणे. दुसरा सर्ग म्हणजे अहंकार सांगितले, तन्मात्रा, पंचमहाभूते झाली. 3ऱ्या सर्गामध्ये भूतसर्ग आहे. त्यामध्ये माणसाच्या ठिकाणी असणारी ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती यांचं वर्णन आहे. त्यानंतर ती 4थी सृष्टी ज्यामध्ये इंद्रियांच्या देवता आणि 5वी सृष्टी म्हणजे सात्विक अहंकार म्हणजे ज्यापासून इंद्रियांच्या देवता निर्माण झाल्या तो दिलेला आहे. आणि 6वा सर्ग जो दिला त्यामध्ये अविद्या, पंच अविद्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. याच पंच अविद्याचा संदर्भ पुन्हा आजच्या या अध्यायामध्ये सुद्धा आहे.
त्यानंतर 7वी जी आहे सृष्टी, त्यामध्ये वृक्षांचं वर्णन आहे. ते आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. वनस्पती, औषधी, लता, त्वकसार, विरुद्ध आणि द्रुम. द्रुम म्हणजे आपले मोठमोठे जे झाड असतात, चिंच आहे, आंबा आहे ते. त्याच्यानंतर त्वकसार म्हणजे ज्याचं साल हे कडक आहे ज्या झाडांचं, असे म्हणजे बांबूसारखे वृक्ष. लता तर आपल्याला माहिती आहेत. औषधी वनस्पती ज्या आहेत त्या, आणि वनस्पती साधारणपणे असणारे, असा तो एक सर्ग सांगितला. त्यानंतर 8वा सर्ग सांगितला. आपल्याला हे आठवत असेल पहा, म्हणून मी पुन्हा पुन्हा थोडंसं त्याचं स्मरण करून द्यायचं. 8व्या सर्गामध्ये अनेक प्रकारचे पशु पक्षी जे आहेत त्याचंही निर्मितीसुद्धा ब्रह्मदेवापासून झालेली आहे. त्यामध्ये 28 प्रकारच्या पशूंचं वर्णन दिलेलं आहे. त्यामध्ये 1 खुराचे पशु, 2 खुराचे पशु, त्यानंतर हाताला पायाला 5 नखं असणारे, आणि नंतर उडणारे पक्षी यांचं वर्णन केलेलं आहे. नंतर 9वा सर्ग येतो, तो आहे मनुष्यांचा सर्ग. पशु पक्षी हे जे आहेत किंवा जे जनावरं आहेत त्या पशूंमध्ये सगळा आहार जो आहे तो म्हणजे पृथ्वीला समांतर अशा प्रकारचा आहे. पण मनुष्यामध्ये आहार हा वरून खाली असतो. पायावर आपण उभे असतो तेव्हा मुखापासून तो आहार हळूहळू खाली जात असतो. हा त्यामधला भेद आहे पशु आणि मनुष्यामध्ये. मग रजोगुण प्रधान जो माणूस आहे तो कर्मपरायण कसा होतो, आणि त्याच्या ठिकाणी असणारे 5 प्रकारच्या विषयांची आवड हे सुद्धा त्यात दिले. आणि 10वा सर्ग जो आहे तो या दोन्ही प्राकृत आणि वैकृत या दोन्हींचे गुण असणारा. त्यामध्ये देव आहेत, पितर आहेत, असुर आहेत, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, विद्याधर, भूत, प्रेत, पिशाच, किन्नर, किंपुरुष आणि अश्वमुख या सगळ्यांचा अंतर्भाव या 10व्या सर्गामध्ये होतो. आता या 19व्या अध्यायामध्ये मागच्या वेळेस आपण पाहिलं की रोमहर्षणाचा पुत्र, कारण पुष्कळ भागवत ऐकलं पण सूतजी म्हणजे काय असं सांगायचं विचारायला वेळ आली. तर सूतजी म्हणजे रोमहर्षणाचे पुत्र, जे रोमहर्षण शुकपरीक्षिती संवादाच्या वेळेस उपस्थित होते ते, त्यांचे पुत्र असणारे उग्रश्रवा, ज्यांना आपण सूतजी असं म्हणतो. हे सूतजी पुढे नैमिषारण्यामध्ये सूत आणि शौनकादी ऋषी यांच्या संवादामध्ये त्यांचं पुन्हा अनेक प्रकारचा मोठा रोल त्यामध्ये आहे. श्रीमद भागवतामध्ये ते शौनक ऋषी सांगत असतात की वराहावतार घेऊन पृथ्वी स्थिर झाली, आणि स्वयंभू मनू आणि शतरूपा यांनी, शौनकांचा प्रश्न आहे की पुढे संतती कशा प्रकारे निर्माण केली, हा एक त्या ठिकाणचा प्रश्न आहे. कारण मनु शतरूपा यांच्याबद्दलचं वर्णन मागेच आलेलं आहे. ब्रह्मदेवाच्या शरीरापासून निर्माण झालेलं हे पहिलं जोडपं आहे. आणि मग त्यांनी संतती कशी निर्माण केली. खरं म्हणजे विदुर जे आहेत ते मोठे भगवत भक्त आहेत. श्रीकृष्णाच्या ठिकाणी खूप भक्ती आहे, आणि श्रीकृष्णाला लहानपणापासून या विदुराने पाहिलेलं आहे. त्यांच्या अंगाखांद्यावर श्रीकृष्ण खेळलेले आहेत असं सुद्धा वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे. कृष्णशिष्टाई म्हणून जो भाग आहे महाभारतामधला, त्यामध्ये हस्तिनापुराला भगवान श्रीकृष्ण गेले, हे युद्ध टाळावं म्हणून प्रस्ताव घेऊन गेले. तेव्हा कौरवाने स्वतः त्या ठिकाणी असणारा धृतराष्ट्र, त्या कौरवांचे सगळे हे 100 पुत्र त्यांचे, यांनी तो प्रस्ताव तर फेटाळला आणि कृष्णाचा अनादर केला, एक प्रकारे अपमानच केला. त्यावेळेस विदुराने ही सगळी परिस्थिती पाहून आपल्या राज्याचा त्याग केला, मोठ्या भावाचा त्याग केला, आणि आपलं सगळे शस्त्र वगैरे त्या ठिकाणी ठेवून विदुर त्या राजमहालातून बाहेर पडलेले आहेत. आता दुसरीकडे अजून एक प्रश्न येतो महाभारताच्याच रेफरन्समध्ये. भीष्माचार्य जे आहेत ते काशी नरेशाने आयोजित केलेल्या एका काय म्हणतात स्वयंवराच्या साठी म्हणून ते जातात, आणि त्या ठिकाणी असलेला पण जो आहे तो भीष्माने जिंकलेला आहे. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या 3 मुली अंबा, अंबिका आणि अंबालिका यांना घेऊन भीष्म त्या ठिकाणाहून बाहेर पडतात. सगळ्यांना असं वाटतं की ही भीष्म प्रतिज्ञा आहे, जन्म अजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा आहे. मग हे 3 घेऊन कुठे चालले. त्यामुळे इकडे आल्यानंतर मग ते सांगतात की या 3 जे आहेत त्यांच्याबद्दलचा सुद्धा विचार महाभारतामध्ये आहे. त्याबद्दली अंबा जी आहे ती अंबा परत जाते, कारण तिने आधीच एकाशी लग्न करण्याचं वचन दिलं होतं मनापासून, म्हणून ती परत जाते. आणि याच अंबापासून पुढे आपले शिखंडी जे आहेत शिखंडी झालेले आहेत, कारण त्या भीष्माचाच पुन्हा बदला घेण्यासाठी शिखंडीने पुढे अवतार घेतलेला आहे. आणि अंबिका आणि अंबालिका जे आहेत त्यांना
आपल्या वेदव्यासांपासून एक एक पुत्र झाले, ते म्हणजे धृतराष्ट्र आणि पंडू. आणि दासी जी होती त्या दासीपासून झालेला पुत्र म्हणजे हे विदुर आहेत. या विदुरांनी आपल्या राज्यत्याग केल्यानंतर अनेक तीर्थयात्रा केल्या आणि तीर्थयात्रेतून अंतःकरण शुद्ध झालं. संत निळोबा महाराजांचा अभंग आहे की अनेक तीर्थयात्रा केल्या, पण आपल्या मनामध्ये, स्वभावामध्ये, आपल्या वागण्यामध्ये जर बदल झाला नाही तर त्या तीर्थयात्रेचा उपयोग काय? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. याच प्रकारचं, पण याच्या विरुद्ध असणारं हे विदुरांची तीर्थयात्रा होती. विदुरांचं अंतःकरण शुद्ध झालं आणि शुद्ध अंतःकरण झाल्यामुळेच त्यांना भगवत भक्ताच्या भेटीचा योग त्यांना जुळून आला. कुशावर्त हे जे क्षेत्र आहे म्हणजे आजचं हरिद्वार म्हणजे कुशावर्त, ब्रह्मावर्त म्हणजे आपलं त्र्यंबकेश्वराचं मंदिरासमोर ते ब्रह्मसरोवर आहे ब्रह्मावर्त. तर या हरिद्वारामध्ये कुशावर्तावर मैत्रेय ऋषींची आणि विदुरांची भेट झाली आणि तो भाग आपण आता या 3ऱ्या स्कंदामध्ये पाहत आहोत. त्या ठिकाणी एक श्लोक येतो, तान कीर्तय भद्रन्ते कीर्तन्योदार कर्मणः रसद्य कोण तृप्येत हरिलीलामृतम पिबन. म्हणजे सूत महोदय शौनकादी ऋषी म्हणतात, आपले कल्याण असो, आपण आम्हाला भगवंताच्या अनेक प्रकारच्या कथा ऐकवा. कारण प्रभूचं हे उदार चरित्र, भगवंताच्या लीला कथा हे ऐकून ज्याचं मन तृप्त होतं असा माणूस असू शकणार नाही. ज्यांनी म्हणून एक भागवत कथा ऐकली असेल, एखाद्या भागवत सप्ताहाचं श्रवण केलं असेल, तो जर असं म्हणत असेल की मी आता भागवत कथा ऐकल्यात आणि मला आता सगळं भागवत येतं, तर ते चुकीचं आहे. पण त्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भक्ती जी आहे तिचा उदय झालेला असतो त्या कथेच्याद्वारे आणि त्या भक्तीबद्दलचं एक प्रेम त्याच्या मनामध्ये अखंड असतं आणि त्या प्रेमापोटी तो अनेक प्रकारच्या भागवत सप्ताहच काय इतर चांगल्या सत्संगामध्ये जाण्याची प्रवृत्ती त्याची वाढीस लागते आणि हळूहळू त्याचं मन संसाराकडून निघून अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. असं या सगळ्या भगवंताच्या कथेचा म्हणजे प्रभाव दिसून येतो. त्यावेळेस सूतजी या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये आहेत आणि ते सूतजी सांगत आहेत. ते म्हणतात आणि सूतजींच्या बोलण्यामध्ये विदुर आणि उद्धव या मैत्रेय यांचा संवाद त्या ठिकाणी येतो. विदुराने अनेक प्रश्न विचारले. विदुरांचे प्रश्न म्हणजे आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये मैत्रेय ऋषीला खरा आनंद होतो. कारण भगवंताचं पुन्हा चरित्र मला आता सांगण्याला मिळतं, ही माझ्यावर असणाऱ्या भगवंताचा अनुग्रहच आहे. आणि विदुर असं म्हणतात, ज्या भगवान श्रीकृष्णावर माझं अत्यंतिक असं प्रेम होतं, त्या कृष्णाच्या कथा ऐकून माझं चित्त अजून अधिक शुद्ध होत आहे. त्या ठिकाणी काही प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. ते म्हणतात की प्रजापतींचे पती म्हणजे प्रजापतींना पालन करणारे ब्रह्मदेव, मग त्या ब्रह्मदेवानी मरीची वगैरे असे 10 पुत्र जे निर्माण केले, ज्यांची नावं आपण मागे पाहिलेली आहेत. त्याबद्दल ते म्हणतात की त्यांना ब्रह्मदेवाने जी आज्ञा केली, आता सृष्टीची उत्पत्ती करा, सृष्टी वाढवा. मग त्यांनी ती कशा प्रकारे वाढवली असा त्या ठिकाणचा एक प्रश्न आहे. मग पुन्हा ते म्हणतात की या मरीची आदी मुनी हे जे ऋषी आहेत ते आणि स्वयंभुव म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेने प्रजेची उत्पत्ती कशी केली. पुढे ते म्हणतात की हे जग पत्नीच्या साह्याने उत्पन्न केले की स्वतंत्रपणे उत्पन्न केले. ब्रह्मदेवाने तर मानसपुत्र आहे सगळे ब्रह्मदेवाचे. मग या मनूंनी कशा प्रकारे पृथ्वी निर्माण केली, पृथ्वीवरची सगळी वस्ती, सगळे प्राणीमात्र जे आहेत ते उत्पन्न कसे केले, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारले. त्या सगळ्या प्रश्नांना मैत्रेय ऋषी उत्तर देत आहेत. मैत्रेय ऋषी म्हणतात की या जगामध्ये 3 गोष्टी आहेत की जे तर्क म्हणजे जोपर्यंत आपण विचार करतो आणि विचार करून एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तोपर्यंत आपला तर्क तो उपयोगाचा आहे. पण या तर्काच्या पलीकडे असणारं जीवाचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध जे आहे ते कशाचं निर्माण झालं आणि त्याचे गुंतागुंत जी आहे ती जेव्हा आपल्या लक्षात येत नाही तेव्हा आपण म्हणतो त्याच्या प्रारब्धातच असेल म्हणून असं झालं, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते प्रारब्ध. त्याचप्रमाणे या प्रकृतीचा नियंता यावर कोणाचं शासन आहे, तो पुरुष आणि काळ, या तिघांच्यामुळे या सगळ्या पृथ्वीमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू, मनुष्य, प्राणी सगळे निर्माण झाले. आणि मग त्यापासून सुरुवात काय झाली, काय आधी निर्माण झालं, तर महत्त्व उत्पन्न झालं.
म्हणून देवाच्या प्रेरणेने, भगवंताच्या प्रेरणेने रजप्रधान अशा ते महत्त्ववादी होतं. त्यामध्ये मग 3 गुण निर्माण झाले, सात्विक, राजस आणि तामस. आणि मग 3 अहंकार झाले. त्याचप्रमाणे आकाशादी पंचतत्व निर्माण झाली. पण ही सगळी निर्माण झाली तरी सगळा तो पसारा असूनसुद्धा ते काहीही कार्य करू शकले नाही. म्हणून ते एखाद्या पिशवीमध्ये 10 प्रकारचे सामान घेऊन जसं आपण एकत्र ठेवतो, ते काही एकमेकात मिसळत नाहीत, तसे ते एका ठिकाणी होते आणि त्याला एक सोन्याच्या अंड्याचं स्वरूप प्राप्त झालं. हेम अंडम अवासृजन, म्हणजे सुवर्णाचं अंड, हिरण्यगर्भ जे आहेत ते त्या ठिकाणी होतं. आणि त्या हिरण्यगर्भाने चेतना शून्य होतं, ते काही स्वतः हलू शकत नव्हतं, कोणतंही कार्य करू शकत नव्हतं. आणि अशा प्रकारे ते सुवर्णाचं अंड जे आहे ते समुद्राच्या तळाशी हजारो वर्ष पडून राहिलं आहे. मैत्रेय ऋषी आपल्या विदुराला ही सगळी कथा सांगत आहेत. त्यामध्ये आता ते सांगतात की त्या भगवंताच्या नाभीपासून हजारो सूर्यांसारखं तेज असणारं एक कमळ प्रगट झालं. म्हणजे पुन्हा ब्रह्मदेवाची उत्पत्ती जी मागे सांगितली तीच पुन्हा या ठिकाणी 1-2 श्लोकामध्ये येतं. आणि त्यामध्ये ब्रह्मदेव ज्या सगळ्या सृष्टीचे निर्माणकर्ते आहेत त्यांचं आश्रयस्थान असणारं ते कमळ, आणि त्यामध्ये स्वतः ब्रह्मदेव आविर्भाव झाला ब्रह्मदेवांचा. आणि मग सांगतात की ब्रह्मदेवाच्या त्या छायेपासून 5 प्रकारच्या अविद्या निर्माण झाल्या. 5 अविद्या म्हणजे तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह, या 5 प्रकारच्या अविद्या निर्माण झाल्या. नंतर त्या ब्रह्मदेवाने ही अविद्या असल्यामुळे आपल्या शरीराचा त्याग केला. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या शरीराचा त्याग करणं याचा अर्थ श्रीमद भागवतामध्ये अशा प्रकारचा घेतलेला आहे की तो आपल्या ठिकाणी असणारा दुर्गुण आहे आणि त्या दुर्गुणाचा त्याग म्हणजे त्या शरीराचा त्याग, आणि सद्गुणांचा स्वीकार म्हणजे त्या शरीराचा जन्म, असं 2 प्रकार या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिलेले आहेत. तसं या ठिकाणी त्यांनी ज्या शरीराचा त्याग केला त्याला रात्री रूप शरीर ते प्राप्त झालं आणि ते यक्ष आणि राक्षसांनी ग्रहण केलं. आणि हे यक्ष आणि राक्षस असल्यामुळे त्यांना खूप अशी तहान आणि भूक लागली. तृषा आणि भूक या दोन्हीमुळे ते इतके त्रासून गेले की आता मी कोणाला खाऊ आणि काय नाही अशी त्यांची परिस्थिती झाली. आणि तेव्हा त्यांच्यासमोर त्यांना ब्रह्मदेवच दिसले. आणि मग ते दोघे विचार करतात की या ब्रह्मदेवामुळेच आम्ही उत्पन्न झालो आणि आम्हाला जी भूक आणि तहान लागलेली आहे त्याचं कारण हे ब्रह्मदेवच आहेत. आणि म्हणून त्यांच्यामध्ये विचार आणि पुन्हा भांडण सुरू झालं की एक म्हणतो की यांना मारा, एक म्हणतो की यांना खाऊन टाका. आता जे यांचं रक्षण करा असं म्हणतात ते यक्ष झाले आणि जे यांचं भक्षण करा असं म्हणतात तर ते राक्षस झालेले आहेत, असं या ठिकाणी दिले. पुढे ब्रह्मदेवाने यामध्ये दिल्याप्रमाणे आपल्या नितंबापासून कामासक्त अशा असुरांना उत्पन्न केले. आता असुरच आहेत, कामलोलूप आहेत आणि त्यामुळे निर्माण झाल्याबरोबर ते ब्रह्मदेवाच्याच मागे लागले आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी. आणि हे पाहून ब्रह्मदेवांना सुद्धा आश्चर्य वाटलं की कुठून ही मुलं माझ्या पोटी आली, असं म्हणून ब्रह्मदेव पळत निघालेले आहेत आणि त्यांचा पाठलाग हे असुर करत आहेत. आणि तेव्हा भगवंतावर कृपा करण्यासाठी भगवंत जे आहेत ती आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी असणारे या सर्वांना दर्शनं देतात. आणि हे सगळे जे ब्रह्मदेव जे आहेत, देवता जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन ते या महाविष्णूकडे प्रार्थना करतात. ती प्रार्थना अशी आहे, पाहिमां परमांस्ते प्रेषणेना सृजं प्रजाः ता इमा यवितुं पापा उपाक्रामंती मां प्रभो. हे परमात्म्या, आमचं रक्षण करा की असे प्रसंग आमच्यावर आता आलेला आहे आणि आपली आज्ञा होते म्हणून मी प्रजा उत्पन्न केली. प्रजा उत्पन्न करणं हे माझं काम नव्हतं, पण आपण सांगितल्यामुळे आपल्या आज्ञेप्रमाणे मी हे केलं. परंतु हीच प्रजा आता माझ्याशीच हे कामवासना घेऊन ते माझ्याकडे येत आहेत, म्हणून मी आता घाबरून आपल्या शरण आलेलो आहे. आणि आपण कसे आहात की जीवांचे दुःखी जे खरे दुःखी आहेत त्यांचे दुःख दूर करणारे भगवंत आहेत आणि जे आपल्या चरणांचा आश्रय घेत नाहीत, भगवंताला जे शरण जात नाही त्यांना ते दुःख देणारे पण आहेत. दोन्ही गोष्टी भगवंताच्या आहेत.
कामहा कामकृत. आपल्या श्री विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचे नाम 2 आहेत, कामहा आणि कामकृत. कामहा म्हणजे त्याची हत्या करणारा, कामहा म्हणजे कामाला हनन करणारा, काम दूर करणारा हा भगवंत आहे. आणि कामकृत म्हणजे जे असे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत त्यांच्या ठिकाणी काम निर्माण करणारासुद्धा भगवंत आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे तोच आहे. कारण त्या राक्षसांना पुन्हा चांगली योनी प्राप्त व्हावी म्हणून त्यांच्या ठिकाणी काम निर्माण करणारा, आणि दुसरीकडे जे सज्जन आहेत त्यांच्या ठिकाणी त्यांचा कामवासनेमुळे, कामामुळे त्यांच्या ठिकाणी जाणारा जो क्षोभ आहे तो दूर व्हावा आणि त्यांचं सज्जनत्व जे आहे त्याचं रक्षण व्हावं म्हणून कामहा कामकृत असे दोन्ही भाग या विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचे 2 नावं आहेत. आणि या ठिकाणी आता हा सगळा प्रकार पाहून, त्या ब्रह्मदेवाने केलेली विनंती पाहून त्या ठिकाणी भगवान जे आहेत, जे सर्वांच्या हृदयातलं हृदगत जे आहे, आपल्या मनातला भाव जे आहे ते जाणणारे आहेत. मागे इंदोरला असताना एका साधू संतांच्या भेटीसाठी मी गेलो होतो. 1974-73 ती गोष्ट आहे. त्यांची ख्याती अशी होती की त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपल्या मनातील भाव जो आहे ते ओळखून त्याप्रमाणे ते उत्तर देतात, आपल्याला काहीतरी चांगला मार्ग सांगतात. गेलो आम्ही त्या ठिकाणी. माझे PhDचे गाईड होते, ते पण माझ्याबरोबर होते. तेही आहे लाईनीमध्ये आम्ही होतो. आता मी काय 20-21 वर्षाचा होतो. त्या साधूंची ही सगळी माहिती ऐकल्यामुळे मी आता त्या वयाप्रमाणे मनामध्ये एक ठरवलं की आपण कुठलीच इच्छा नाही ठेवायची असं आणि जाऊन त्यांच्या जेव्हा पाया पडलो तेव्हा पाया पडल्याबरोबर ते म्हणतात, ये लडका ज़्यादा हुशार आहे म्हणे. ते हिंदीमध्ये बोलणार, मध्य प्रदेशचा इंदूरचा प्रसंग आहे. ये ज़्यादा हुशार है, पहिले ही पढ़कर आ गया की मुझे कुछ मागना नहीं. आता असं जेव्हा समोरची व्यक्ती म्हणते तेव्हा आपला विश्वास त्यांच्यावर जास्त बसतो, कारण आपल्या मनातले भाव ते ओळखतात. तसं या ठिकाणी या ब्रह्मदेवांच्या मनातील भाव भगवंताने ओळखले आणि भगवंत त्यांना या सगळ्या घटनेपासून मुक्त करण्यासाठी भगवंत त्यांना सांगतात की हे जे कामकलुषित असं जर तुझं शरीर आहे त्याचा तू त्याग कर. विमुंचात्मतनू घोराम इत्युक्तो विमुमोचः. विमुंच म्हणजे त्याचा तू त्याग कर, की या शरीराचा त्याग करणं म्हणजे ती जी भावना आहे की कामकलुषित भावना तुझ्यामध्ये जी आहे त्या भावनेचा त्याग करणं. आणि शरीर ग्रहण करणे म्हणजे चांगल्या भावनेचा स्वीकार कर असं सांगितल्यानंतर पुन्हा ब्रह्मदेवाने, कारण आत्तापर्यंत 4-5 या गोष्टी आलेल्या, ब्रह्मदेवाने शरीराचा त्याग केला. मलाही असंच वाटत होतं, एकच ब्रह्मदेव आहेत आणि इतक्या प्रकारे इतक्या वेळेस त्यांनी शरीराचा त्याग केला म्हणजे काय, त्याचं उत्तर या अध्यायामध्ये मला सापडलं. त्या शरीराचा त्याग म्हणजे त्या दुर्गुणाचा त्याग या अर्थाने घेतल्याबरोबर सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहजपणे मिळाली. ब्रह्मदेवाने हे जे शरीर सोडलं होतं ते कसं होतं, ते कामकलुषित होतं, वासनांचं शरीर होतं आणि त्यामुळे त्याचं रूपांतर एका स्त्रीमध्ये झालं असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तिचं नाव आहे संध्यादेवी. संध्याकाळची संध्यादेवी जी आहे ती आहे. आता संध्यादेवी म्हणजे काय, आपल्या संदर्भात आपण जर पाहिलं, संध्याकाळ झाली की जो सज्जन आहे तो देवापुढे जाऊन बसेल, देवापुढे दिवा लावेल, काहीतरी स्तोत्र म्हणत राहील, जप करेल. पण जे या प्रवृत्तीचे नाहीत त्यांच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस कामवासना प्रदीप्त होते. कुठलं तरी उद्योग करायचं, काहीतरी करायचं, कोणाला तरी फसवायचं म्हणून तो स्वस्थ न बसता जे निषिद्ध कर्म आहे त्याकडे तो प्रवृत्त होतो. तर ही संध्यादेवी जी आहे तिचं वर्णन या अध्यायामध्ये जवळपास 4-5 श्लोकांमध्ये केलेलं आहे. आता ते वर्णन काही आपल्याला जास्त पाहायचं नाही. ते म्हणतात तिचं चरणकमल जे आहे त्यामधले जे घुंगरू आहेत त्याचा आवाज होता, अत्यंत मोहक आणि मादक होतं. कमरपट्ट्याने सुशोभित अशी साडी आहे, हे सगळं खूप मोठं वर्णन त्याने केलेलं आहे. ते सर्व पाहून जे असुर होते ते असुर तिच्याकडे मोहित झाले या संध्यादेवीकडे, आणि ते मोहित झाल्यामुळे ते तिला प्रश्न विचारतात. कासी कस्यासी रंभोरू को वार्थस्तेत्र भामिनी रूपद्रविण पडण्यानं दुर्भगांनो विबाधसे. हे सुंदरी तू कोण आहेस, असुर तिला विचारतात. कोणाची मुलगी आहेस आणि या ठिकाणी तू अशी एकटीच कशी काय या ठिकाणी आली, तुझं येण्याचं काय प्रयोजन आहे.
आणि तुझं सौंदर्य पाहून आम्ही तर खरं म्हणजे फार मोहित झालेलो आहोत. त्यामुळे आता आम्हाला त्रास न देता तू आमची हो, असं ते सगळे असुर म्हणतात. आणि मग शेवटी तेच म्हणतात की तू कोणी का असेना, आम्हाला तुझे दर्शन झाले हाच मोठा आम्हाला लाभ आहे, असं म्हणून तिचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. मग पुढे ते म्हणतात की ह्या स्त्रीरूपाने प्रगट झालेल्या संध्यादेवीने या असुरांना कामासक्त बनवले आणि तिचे ग्रहण त्या असुरांनी केले. मग पुढे या ब्रह्मदेवाने गंभीरपणे जेव्हा विचार केला तेव्हा त्यांच्या शरीरापासून, ब्रह्मदेवाच्या शरीरापासून गंधर्व आणि अप्सरा निर्माण झाल्या. आता हे गंधर्व आणि अप्सरा ह्या देवतांसाठी स्वर्गामध्ये या देवतांच्या समोर नृत्य करणाऱ्या आणि नृत्य आणि गायन यामध्ये प्रवीण असणाऱ्या या देवता आहेत. म्हणून ब्रह्मदेवाने त्या आपल्या कांतिमय शरीराचा सुद्धा त्याग केला आणि त्यापासून विश्वावसू असे गंधर्व निर्माण झाले. आता हे करत असताना ब्रह्मदेवाने आपल्या आळसापासून, ब्रह्मदेवांचा आळस, त्यापासून भूतपिशाच निर्माण झाले. आता भूतपिशाच जे आहे ते तुमच्या आमच्यासारखे नसून वस्त्रहीन आहेत. त्यांचं जेव्हा आपण एखादं चित्र पाहतो त्यामध्ये केस विस्कटलेले असतात आणि हे पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवाने आपले डोळे मिटून घेतले. ब्रह्मदेवांना त्यावेळेस, कारण इतक्या मोठ्या सृष्टीची उत्पत्ती केल्यामुळे त्यांना जांभई आली. माणसाला जेव्हा जांभई येते तेव्हा भूतपिशाच त्याच्या भोवती असतात हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्याचा पुढचा परिणाम असा, जांभई आली की आपण म्हणतो की आता याला झोप येते आहे, की लगेच झोप बाळगतो, आता काही अभ्यास करू नको. मुलांना जांभई पाहिली काय वडील म्हणतात की आता झोपतो. तर निद्रा देवी जी आहे ती त्यावर तिचा प्रभाव दाखवत असते. आणि आता जेव्हा निद्रा येते किंवा जांभई येते तेव्हा आपला जो उत्साह असतो एखादं काम करण्याचा, अभ्यास करण्याचा, एखादं पठण करण्याचा, तो हळूहळू कमी होतो. काही मुलं गमतीने म्हणतात पहा की मला गणिताचा पुस्तक घेऊन बसलं की लवकर झोप येते म्हणून. कारण तो नावडता विषय आवडत नाही आणि तो विषय समोर आला की मला झोप येते, असं मुलं जसं म्हणतात तसं ती निद्रा त्या ठिकाणी येते. पण याच्या म्हणजे इंद्रियांना शिथिलता निर्माण होती झोप येते त्यावेळेस. आणि म्हणून झोपेच्या वेळेस आपण केव्हाही भगवंताचं स्मरण करत एखादं स्तोत्र म्हणत झोपलं पाहिजे. आपल्या रामदास पंथक्रमसार हा जो ग्रंथ आहे आत्माराम महाराजांचा, त्यामध्ये आपली दिनचर्या कशी असावी हे दिलेलं आहे. सगळ्यात शेवटी जेव्हा निद्रा येते त्यावेळेसुद्धा आपण कसं भगवंताचं स्मरण करावं हे सुद्धा त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. आत्माराम महाराज म्हणजे आपल्या एकेहळ्ळी मठाचे, काल परवा आपल्या राकेश महाराज आले होते, त्यांचा तो मठ आहे. त्यांचा तो छोटासा ग्रंथ, अगदी 548 ओव्यात 16 समास असणारा तो ग्रंथ आहे. परवा आपले रामचंद्र महाराज जे आहेत तंजावरचे, त्यांनी फेसबुकवरून त्या आत्माराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ते प्रवचन केलं. त्यामध्ये हा भाग बऱ्याच चांगल्या प्रकारे सांगितलेला होता. आता इंद्रिय शिथिल झाली, माणूस जसा झोपेत पडून राहतो. आणि त्याबरोबर अजून एक गोष्ट या ठिकाणी चांगली सांगितलेली आहे की जेव्हा माणूस उष्ट्या तोंडाने झोपतो, म्हणजे आपल्यासाठी आचरणासाठी म्हणून, तेव्हा एक लक्षात घ्या, उष्ट्या तोंडाने आपण झोपलो म्हणजे झोपेच्या वेळेसच काहीतरी कोणीतरी आणून दिलं, आपण खाल्लं आणि लगेच झोपलो, तर भूतपिशाचे जे आहेत अशा जीवावर आक्रमण करतात. आणि आक्रमण करतात म्हणजे त्याच्या ठिकाणी उन्माद निर्माण होतो. म्हणजे किती गोष्टी आल्या, एक तर जांभई, त्यामध्ये निद्रा, त्यामुळे इंद्रियांची शिथिलता, त्यापासून निर्माण झालेला उन्माद, असे सगळं त्या ठिकाणी निर्माण झालं. नंतर भगवंतांनी, या ब्रह्मदेवाने आपण बलवान आहोत म्हणून अशा दुर्गुणांचा त्याग केला आणि अदृश्य रूपाने 2 देवता निर्माण केल्या, आणि त्या म्हणजे साध्यगण आणि पितृगण. आता साध्यगण आणि पितृगण म्हणजे काय हे थोडक्यात समजून घ्या. पितरांनी आपले उत्पत्ती स्थान असलेल्या त्या शरीराला ग्रहण केले. ब्रह्मदेवाचं जे शरीर आहे, ती प्रवृत्ती आहे, त्याला पितरांनी ग्रहण केले. आणि म्हणून कर्मकांडी लोक म्हणजे जे पूजा विधानं करतात, जे श्राद्ध वगैरे करतात, त्यांच्यासाठी कर्मकांडी लोक जे आहेत, तर श्राद्धाद्वारे आपल्या पितरांना आणि साध्यगणांना, म्हणजे साध्यदेवांना, साध्यगण आणि पितृगण यांना, पितरांना पिंड अर्पण करतात आणि देवतांना, साध्यगणांना ते हव्य अर्पण करतात. त्यामुळे या
काय म्हणतो आपण त्याला, श्राद्धविधीमध्ये आपण पाहतो सव्य आणि अपसव्य. जेव्हा चांगलं काम करायचं असतं तेव्हा सव्य, त्यामध्ये ते आपल्या देवतांना हव्य अर्पण करतात, आणि पितरांना जेव्हा अर्पण करायचं तेव्हा अपसव्य आपण करतो. जानवं जे आहे ते उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यावर घेतो. तर त्यावेळेस या ब्रह्मदेवाने आपलं एक प्रतिबिंब पाहिलं. जसं आपण आहोत त्यामध्ये आरशात प्रतिबिंब दिसतं, तसं ब्रह्मदेवाने स्वतःचंच प्रतिबिंब पाहिलं, आणि ते पाहून त्यांना ते प्रतिबिंब खूप छान आहे असं म्हणून त्यांना मनामध्ये आल्याबरोबर त्यांच्या शरीरापासून पुन्हा दोघांची उत्पत्ती झाली. ते म्हणजे किन्नर आणि किमपुरुष. किमपुरुष म्हणजे पुरुष आहे का स्त्री आहे हे जे समजत नाही ते किमपुरुष. किम म्हणजे काय आहे, आणि किन्नर ह्या दोघांची निर्मिती झाली. आणि मग ते तू तज्जगृह रूपम त्यक्तम यत् परमेष्ठिना मिथुनी भूय गायंतस तमेवोषसी कर्मभिः. ब्रह्मदेवाने त्याचा त्याग केल्यानंतर त्यांचं ते प्रतिबिंबरूप शरीर जे आहे ते ग्रहण केलं, आणि ते जे किन्नर आणि किमपुरुष होते ते काय करतात, ते सर्वजण उषक्काली म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी, म्हणजे ती सूर्योदयाच्या पूर्वीची जी लालिमा असते त्या काळामध्ये हे किन्नर आणि किमपुरुष हे आपापल्या पत्नीसह ब्रह्मदेवाच्या गुणकर्माचे गायन करीत असतात. सकाळची वेळ जी आहे म्हणून साधनेच्यासाठी किंवा जे गायक आहेत ते सकाळच्या वेळेस उठून जे गायनाचा सराव करतात, तर तो त्याच दृष्टीने, कारण ते किन्नर आणि किमपुरुष हे भगवंताचं गुणगान त्या काळामध्ये करत असतात. आणि मग पुढचा प्रश्न येतो की सृष्टीची वाढ होत नाही, आत्तापर्यंत सृष्टी निर्माण करायला सांगितले, म्हणून ब्रह्मदेवाच्या ठिकाणी पुन्हा चिंता निर्माण झाली, आणि चिंता आणि आत्तापर्यंत केलेलं जे कार्य हे पाहून त्यांचे हातपाय अगदी थकून गेले आणि ते झोपी गेले, असं वर्णन या ठिकाणी 47व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. आता ते झोपल्यानंतर ब्रह्मदेवाच्या शरीरापासून जे केस झडून पडले त्याच्यापासून अही निर्माण झाले. अही आणि मही, अहिरावण महिरावण रामायणामध्ये येतात. अही निर्माण झाले. तसेच हातपाय आखडून चालणारा क्रूर स्वभावाचा माणूस जसा असतो, एखादा माणूस क्रूर स्वभावाचा असतो, एखादं काय म्हणतं त्या नको असलेली गोष्ट जेव्हा करायची असते तो दबक्या पावलाने जसा चालतो, स्वतःचं शरीर जी उंची असेल त्यापेक्षा तो आखडून घेतो आणि तो चालतो, तसे चालणारे साप आणि नाग निर्माण झाले. आपण साप जेव्हा पाहतो, एखाद्या व्हिडिओमध्ये जेव्हा पाहतो, तेव्हा ते सापाचं पिल्लू दिसायला लहान दिसतं, पण त्याला टोचून किंवा मारायला गेलं, त्याला काहीतरी आडकाठी निर्माण केली की लगेच ते स्वतःचं रूप धारण करतं. त्याची जी छोटंसं 2-3 फुटाचं दिसत असेल ते सापाचं पिल्लू, ते सुद्धा एकदम 5-10 फुटाचं होऊ शकतं, कारण त्याचा फण्यापासून खांद्यापर्यंतचा भाग हा फारच रुंद असतो आणि खूप लांबसुद्धा असतो, पण ते एखाद्या स्प्रिंगप्रमाणे स्वतःचं शरीर अगदी लहान करतात. तर असे ब्रह्मदेवाच्या केस झडून गेल्यामुळे आणि क्रूर स्वभावामुळे अही आणि साप आणि नाग निर्माण झाले. आणि मग म्हणतात, मग ब्रह्मदेवाने स्वतःच्या आत्तापर्यंत केलेल्या कार्याचा अनुभव घेतला, आणि शेवटी त्यांनी आपल्या मनाने मनुची सृष्टी जी आहे ती निर्माण केली, आणि ही मनुची सृष्टी सर्व प्रकारे प्रजेची वृद्धी करणारी आहे. आणि मग ब्रह्मदेवाने आपल्या त्या पुरुष शरीराचा त्याग केला. मनूंना पाहून त्यांच्या आधी उत्पन्न झालेले देव आणि गंधर्व हे आता त्या ब्रह्मदेवांची स्तुती करू लागले. अहो एतत् जगत्सृष्टः सुकृतं बत ते कृतं प्रतिष्ठिताः क्रिया यस्मिन् साकमन्नं मदामहे. म्हणजे विश्वकर्त्या ब्रह्मदेवा, ही सृष्टी तुम्ही फारच सुंदर निर्माण केली असे देवता आणि गंधर्व सांगायला लागले. आणि कारण या सृष्टीमध्ये अग्निहोत्र ही जी व्यवस्था आहे ही या सृष्टीमध्येच आहे, आणि अग्निहोत्रामुळे अग्नीला तृप्त करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या आहुती ज्या आहेत त्यांचा स्वीकार आम्हाला सहजपणे प्राप्त होतो. अग्निहोत्री जे ब्राह्मण असतात त्यांच्याकडे एकदा जाण्याचा योग आला. आपल्या एकेहळी आत्माराम महाराजांच्या तिथून जवळ असणाऱ्या कोहीर संस्थानामध्ये आम्ही गेलो. काळप्पा महाराज यांची आता पुण्यतिथी या अक्षय तृतीयेच्या दिवशी आहे. काळप्पा महाराजांचं हे मूळ गाव हे कोहीर आहे, आणि त्या ठिकाणी दक्षिणामूर्ती महाराज जे होते त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो, मी आणि राकेश महाराज. तर ते स्वतः अग्निहोत्री ब्राह्मण होते.
3 वेळेस सकाळ, दुपार, संध्याकाळ यज्ञ करायचे. त्यांच्याकडे गेल्यानंतर बाहेर जेव्हा 3-4 चौक होते, घर म्हणजे मोठं घर होतं, 3-4 चौक होते. पहिल्या चौकात गेल्यानंतर हातपाय धुवून आपण तिथे बसायचं. आतमध्ये जायचं असेल तर पुन्हा आपल्या अंगावरचे हे सगळे कपडे काढून आपल्याला धोतर नेसून आतमध्ये जावं लागतं. तर असे अग्निहोत्र करणारे ब्राह्मण होते. आणि मग ते म्हणतात की असं अग्निहोत्र केल्यामुळे ते देवता आणि गंधर्व असं म्हणतात की त्या अग्निहोत्राची सोय तुम्ही करून दिल्यामुळे आम्हाला ते सगळं अन्न प्राप्त होत आहे आणि पितरांनासुद्धा अन्न प्राप्त होत आहे आणि त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने अन्न ग्रहण करू शकतो. आणि मग सांगतात या ब्रह्मदेवाने पुढे तप, विद्या, योग आणि समाधी अशा 4 प्रकारे ऋषीगुणांची निर्मिती केली आणि त्यापैकी प्रत्येकाला त्या ऋषींना ब्रह्मदेवाने समाधी कशी लागावी, समाधीसाठी काय करावं, मनाची अवस्था कशी असावी की ज्याच्या योगाने समाधी योग आपल्याला प्राप्त होईल. योग, ऐश्वर्य, तप, विद्या आणि वैराग्य याचा अंगीकार जीवाने कसा करावा, ही सगळी शक्ती, हा जो अंश आहे ब्रह्मदेवाचा, तो त्यांनी ऋषींच्या ठिकाणी प्रस्थापित केला. अशा प्रकारे हा 20वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता पुढचा जो 21वा अध्याय उद्या आपण पाहणार आहोत, त्यामध्ये कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंताचे वरदान हा अध्याय जो आहे तो आपल्याला उद्या पाहायचा आहे. त्यामुळे आता सगळ्या एकानंतर एक कथा आहेत. म्हणजे मला तर असं नेहमीच वाटतं की जे नवीन आहेत ना, त्याने कुठलंही नाव आलं की ते नाव लिहून ठेवायचं, त्याचा स्कंद आणि अध्याय लिहायचा आणि कोणत्या श्लोकामध्ये तो शब्द आला तो शब्द लिहून ठेवायचा. म्हणजे काय होतं, एक असे डिक्शनरीसारखं एक छान डॉक्युमेंट आपल्याकडे तयार होतं आणि त्यामध्ये आपण सिरियली पाहत गेलो कुठलंही. आता साध्यगण शब्द आल्याबरोबर श्रीमद्भागवतामध्ये साध्यगण कोणत्या स्कंदामध्ये, कोणत्या अध्यायामध्ये आहे, तर श्लोक कोणता असं म्हटलं की लगेच त्या श्लोकाचं आपल्याला वाचन केलं की त्याचा अर्थ लगेच समजायला लागतं. अशा प्रकारे या ग्रंथाचा अभ्यास करणारे अनेक जण आहेत आणि या अभ्यासातून 2 गोष्टी साध्य होतात. एक तर स्वतःचा अभ्यास होतो आणि इतरांना सांगता येतं. म्हणून बरेच तरुण मंडळी जी आहेत आपल्या आचार्य श्री किशोरजी व्यास यांच्या आधिपत्याखाली श्रीमद्भागवताचा अभ्यास हे करत आहेत वेद पाठशाळेच्या माध्यमातून आणि त्यातून अनेक श्रीमद्भागवताचे प्रवचनकार तरुण जे आहेत ते तयार झाले आहेत. आपले मकरंद बुवा जे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे तयार झालेले चांगले भागवतकार आहेत. तर उद्या आपण हा कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंताचे वरदान हा भाग आपण उद्या पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुर सेजे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त.
निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकमले संत अनिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता हर महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कवीवर संताचा प्राणची कीर्तनकाराचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर